गवारीची भाजी करू, चमचमीत टेस्टी अशी भाजी, खूप छान लागते खायला। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। गवारीची भाजी करण्यासाठी पहा, हे अर्धा किलो 500 ग्रॅम अशा गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर धुवून घेतला ह्या गवारीच्या शेंगा। आता त्या मोडून घेते मी हाताने, तशा त्या मोडून घेतलेल्या आहेत। कोणी सुरीने देखील त्या मोडून घेतात, पण नरम आहे पहा शेंग, हाताने तशी ती मोडली जाते आहे। त्यामुळे मी मागचा पुढचा भाग काढून हाताने सर्व शेंगा या मोडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा त्या स्वच्छ धुवून घेतल्या पाण्याने आणि त्याची आता भाजी करणार आहोत। चमचमीत अशी भाजी आपण डब्यात घेऊन जाऊ शकतो, प्रवासात घेऊन जाऊ शकतो, रस्सा भाजीसुद्धा करू शकतो। 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, देशी लसूण आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातलं। तेल चांगलं तापलं, त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा। मोहरी चांगली तडतडली की त्यात पाव चमचा असं जिरं घातलं आहे। जिरंसुद्धा छान फुललं की मग त्यात खलबत्त्यात ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे, 5-6 पाकळ्या लसूण। लसूण चांगला लालसर होऊ देऊ आणि मग त्यामध्ये आपण धुवून आणि मोडून घेतलेल्या शेंगा, गवारीच्या शेंगा त्या घातलेल्या आहेत। 3 ते 4 मिनिटापर्यंत भाजी आपण ही गवारीच्या शेंगा तेलामध्ये या परतवून घेऊ, त्यामुळे त्या खमंग होतात, टेस्टी होतात, भाजी छान लागते आणि ती भाजी लवकरसुद्धा शिजली जाते। म्हणून 3 ते 4 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर तेलामध्येच या गवारीच्या शेंगा आपण परतवून घेऊ। गवारीच्या शेंगांमध्ये देखील औषधी गुणधर्म भरपूर असतात आणि मला तर ही गवारीची शेंग भाजी चांगली आवडते, म्हणून मी मधून ही करत असते। डब्यातसुद्धा द्यायला खूप चांगली आहे आणि पटकन होणारी आहे। 4 मिनिटापर्यंत आपण भाजी चांगली परतवून घेतली। मग त्यामध्ये आपण 2 चिमूट हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। या ठिकाणी आपण कांदा लसूण मसाला घालू शकतो, पावभाजी मसाला घालू शकतो, तो सुद्धा खूप छान लागतो, चव बदल म्हणून आपण करू शकतो। तर हे सर्व कोरडे मसाले घालून भाजी चांगली मिक्स करून घेतली, हलवून घेतली आहे सर्व बाजूने आणि मग ते कोरडे मसाले करपायला नकोत, मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि कोरडे मसाले करपायला नकोत, खाली लागायला नको म्हणून थोडंसं पाणी घातलं। थोडंसं पाणी घालून शिजण्यापुरता थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर झाकण ठेवून मधून झाकण ठेवून 2 ते 3 वेळा झाकण ठेवून आणि ती भाजी मी शिजवून घेत आहे, वाफ आणून घेत आहे छान। कढईवर झाकण ठेवलं, त्या झाकणामध्येच मी ताटात पाणी घातलेलं आहे। आपोआप ते पाणी गरम होतं आणि ते भाजीलासुद्धा ते वापरता येतं। तर त्यातलं थोडंसं पाणी मी भाजीत घातलेलं आहे पहा आणि पुन्हा सर्व बाजूने भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। 4 ते 5 माणसांना पुरेशी अशी ही गवारीच्या शेंगांची भाजी आहे। गवारीच्या शेंगांचे देखील प्रकार असतात, वेगवेगळे प्रकार असतात, पण आपल्याला जी उपलब्ध होईल ती भाजी आपण घेऊन जरी केली तरी खूप छान लागते। कोथिंबीर घातलेली आहे, सर्व बाजूने भाजी मिक्स करून घेतली। पोळीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो। भाजी बनवण्यासाठी मला एक 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत। ताटातलंच गरम पाणी घालून ही भाजी मी शिजवून घेत आहे। आपल्याला दाटसर हवी आहे का रस्सा हवी आहे त्यानुसार आपल्या आवडीनुसार आपण ही भाजी करू शकतो। तर मी थोडीशी दाटसरच अशी करणार आहे, पण पोळीसोबत खाता येईल म्हणून थोडासा रस्सा देखील मी करीत आहे। भाजी शिजत आली की मग आपण त्याच्यात दाण्याचा कूट घालू, शेवटून भाजल्या दाण्याचा कूट। तर झाकण ठेवून ही भाजी मी अशी शिजवून घेत आहे पहा। 10 ते 12 मिनिटांमध्ये भाजी शिजायला वेळ लागलेला आहे, लो टू मीडियम हीटवर। भाजलेल्या दाण्याचा कूट 2 टेबलस्पून तो घातलेला आहे, त्यामुळे टेस्टी होते भाजी आणि भाजीला दाटसरपणासुद्धा येतो। दाण्याचं कूट घालून झाल्यानंतर सर्व बाजूने पुन्हा मिक्स करून घेतली। भाजी आता होतच आलेली आहे पहा, दाबून बघितली आहे तर दाबली जात आहे, भाजी शिजलेली आहे पहा। खूप गाळ भाजी आपण करून घेत नाही आहे, कोणी कुकरमध्ये देखील ही शेंगा शिजवून आणि मग नंतर तिला फोडणी घालतात, पण मी अशा पद्धतीने केलेली आहे ती भाजी। तेलावर परतून घेतले शेंगा आणि मग झाकण ठेवून वाफ आणून शिजवून घेत आहोत। थोडंसं पाणी घातलं आहे मी, कारण पोळीसोबत खाता आलं पाहिजे म्हणून थोडीशी
पाणी घालून थोडंसं दाटसर अशी भाजी मी करीत आहे. भाजी आपली झालेलीच आहे. आता झाकण ठेवून गॅस मी बंद करते आहे. तर 4 ते 5 माणसांना पुरेशी अशी भाजी तयार झालेली आहे, गवारच्या शेंगांची भाजी, माय फेवरेट भाजी. तर आता मी प्लेटमध्ये ती काढतेच आहे पहा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि निरालीमय चॅनलला सबस्क्राईब करा. इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते आपण नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गवारीची शेंगांची भाजी इज रेडी टू ईट. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निरालीमय चॅनल. थँक्यू.